आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, आधी माझ्या रूम मधलं टॉयलेट आणि बाथरूम साफ करायचं. 4 दिवस झाले साफसफाई झाली नाहीये. कळलं का? चल. नाही, आधी माझ्या रूम मधली साफसफाई करून घे स्वानंदी. आधी माझी रूम साफ करायची. आणि तसंही या आठवड्यात कोणाचीच रूम साफ झालेली नाहीये. ए बाई, काय साड्यात आलाय? तू काय असते का? आणि काय चाललंय अगं? कसा फोर्स करताय तिला? काय सगळ्यांच्या रूम मधलं टॉयलेट आणि बाथरूम साफ होणार आहे ना ग? काय ग, होणार आहे ना? हो की नाही? अगं बोल. हो. त्यामुळे जरा पेशन्स ठेवा यार. आपल्या तिचे काय की नाही स्वानंदी? हो. मग स्वानंदी, तू ना एक काम कर. सगळ्यात आधी माझ्या रूम पासून सुरुवात कर. त्यानंतर तुझ्या सोयीने हवं तिथे काम कर. कळलं? चल. चल ना, पटपट जायचं तर. जा, दिखा दे अपना कमाल मेरे शेर. चल चल चल. ऑल द बेस्ट. चल चल चल. स्वानंदी, तुला हे असं काम करताना बघवत नाहीये, पण आता तूच हे काम स्वीकारलंय तर काय बोलणार. पण मी खास तुला थँक्स म्हणायला आलीये. खरंच खूप थँक्स स्वानंदी. तू आमची रूम, बाथरूम आणि कॉरिडॉर ना अगदी लखलखीत क्लीन केलंयस. खूप थँक्यू. आय एम सो सॉरी स्वानंदी. तुला लागलं का? अगं चुकून पडला. प्लीज तेवढं पाणी पुसून घे ना. सॉरी.
स्वानंदी कोण आहे? कोण आहे? नको नको अगं मी जेसी आहे. स्वानंदी काय झालं? चक्कर आलेली का तुला? मला जरा गरगरलं. ठीक आहे मी आता. स्वानंदी तुला बरं वाटत नाहीये ना? चल माझ्या बरोबर रूम मध्ये चल, आराम कर. चल. मी बरी आहे. मला फक्त गरगरल्यासारखं झालं होतं, पण आता बरी आहे मी. मला काम करू दे माझं. तू हे क्लीन करतेस म्हणाली, मला आवडत नाही तरी मी तुला काही बोलले नाही. आय नो स्वानंदी, कोणतंच काम हलकं नसतं, पण तू इकडे स्वच्छता करायचं काम करतेस. कोणाची रॅगिंग सहन करायची तुला अजिबात गरज नाहीये, कळलं तुला? जेसी, हाताशी काम आलंय ना, 4 पैसे बी येतील. आणि पाणीच सांडलंय ना, काय झालं पुसलं तर? उलट फरशी चकाचक होईल. ठीक आहे, मग तू एकटी नाही करायचं नाही, मी तुला हेल्प करते. दे अगं, दे इकडे कपडा. तो सोड जेसी, सोड सोड. येडी आहेस का? अजून किती करणार आहेस मैत्रीत माझ्यासाठी? तू माझ्या सोबत आहे हा विचार करूनच माझ्या अंगी 10 हत्तीचं बळ येतं. अजून नको ना करू. आणि हे काम मी निवडलंय ना, मीच पूर्ण करणार. तुला तुझी काही कमी काम आहेत का? तू एक काम कर, तू जा, तू आपला आवर, मी हे सगळं उरकून लगेच येते. ऐक माझं, मी हे काम चट्टदिशी उरकते आणि येते. मग आपण चहा घेऊयात. ठीक आहे, आवरून ये पटकन. ए स्वानंदी, अरे माझ्या रूम मधली बेसिन खराब झालीये, ब्रश करायला पण किळस येते. ये लवकर, चल. हे उरकून आले. हा लवकर येते पटकन. हे देवा, किती कठोर झालायस या पोरीसाठी. हिने काय कोणाचं वाईट केलं, हिला अशी परीक्षा द्यावी लागतीये. स्वानंदी, मानलं तुला, इतकी संकट आली पण न डगमगता तू उभी राहिलीस. सगळ्या संकटांना पुरून उरणारी वाघिणीस तू. हे दिवस पण जातील, नक्की जातील.